श्री स्वामी समर्थ. होळी पौर्णिमेच्या दिवशी करा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार. संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. हा उपाय आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत करता येणार आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ लागणार आहे. त्याचबरोबर ₹1 नाणं लागणार आहे. या 2 वस्तू घेऊन आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं. नारळावर आपल्याला ₹1 नाणं ठेवायचं आणि आपल्याला 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून 7 वेळा हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा. संपूर्ण घरामध्ये सुद्धा हा नारळ फिरवून घ्यायचा. त्याला आपली वास्तू दाखवावी. आपला मुख्य प्रवेशद्वारावरून हा नारळ उतारा करून तो आपल्याला 7 वेळा उतरवायचा आणि त्यानंतर जिथे पण कुठे होळी पेटवली जात आहे तिथे आपल्याला हा नारळ घेऊन जाण्याचे आहे. हातामध्ये नारळ धरूनच आपल्याला होळीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आणि त्यानंतर आपला हा नारळ होळीमध्ये अर्पण करायचा. दोन्ही हाताने जोडून माता लक्ष्मीला स्मरण करून आपली इच्छा व्यक्त करायची. ह्याच पद्धतीने अजून ज्या काही माहिती आहे किंवा होळीचे कोणकोणते तोडगे आपण आजच्याच दिवशी करणार आहोत याच्यासाठी फुल ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर आज अपलोड झालेला आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. कारण हुताशनी आणि पौर्णिमा होळी म्हटली म्हणजे हा उपाय आणि तोडगा करण्याचा हा दिवस आहे. हा दिवस वर्षातून एकदाच येतो म्हटल्यानंतर ब्लॉग बघून जे काही अजून तोडगे आहेत किंवा आपल्या केंद्रानुसार काही उपाय सांगितले आहेत ते मात्र नक्की करा. उद्या उंबरठ्याला लेपन आवर्जून करा. सकाळी उंबरठ्याला लेपन झाल्याच्या नंतर उंबरठ्याजवळ 2 मुखी दिवा लावा जेणेकरून तो दोन्ही साईडने पेटला पाहिजे. त्याच्यामध्ये काळे उडीद नक्की टाका.